मंडळी काशीनाथ काकांनी एकदम स्पेशल असा सजवला बघा, एकदम नटवलं, एकदम पूर्ण कोळी लुक ना, त्याच्यात काहीतरी अँटिक वेगळा ब्रेसलेट बघा, काय भारी वाटतं. एकदम सोना घालायची गरजच नाही आपल्याला. चपला पण आपण घेऊन जाऊ आता. कशा म्हणजे आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे? स्टार्टिंग 200 ते 300, 400, 500, 600, 700, 800 हे 50 रुपयाला आहे. छोटी पण आहेत, लहान मुलांची मोठी साईज. पण आता सध्या मी एवढी बातमी दिसत नव्हती. हे कशा तरी आता 400 रुपये पर्यंत. 400 रुपयापर्यंत ती सगळ्याची किंमत जास्त आहे. हे 1400 रुपयाचं आहे. हे 1 ग्राम मध्ये आहे. 4 महिन्याच्या नंतर पुरा 60 वर्षापर्यंत. छोट्या मुलांचे दाखवा ना जरा. छोट्या मुलांचे फॅन्सी मध्ये 500, 550 असे हे रेट आहे. त्याच्यानंतर साधा घ्यायचा असेल तर आपण 400, 500 रुपये रेडी भरपूर आणले असे कडे आहेत. आता तुम्हाला 400, 500 रुपये फरक पडतात. 600 रुपये पडेल. नाही, तुम्ही ब्लॉग बनवता त्याच्यामुळे कस्टमर ठाण्याचा तुमच्या या साईडला कोलशेटचा खूप सारा कस्टमर येतो. मस्त काहीतरी अँटिक. नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही आहेत? तुम्ही सर्व मजा असणार. मी कल्पेश तुमचं पण एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अग्रिकल्चर युट्यूब चॅनल वरती. तर मंडळी, आजचा ब्लॉग आपला असा होणार आहे का, तुम्हाला माहिती असेल येत्या अवघ्या आठवड्यातच नारळी पौर्णिमा सण येतोय. तर त्यानिमित्त आज आम्ही चाललोय तांडल कोली कलेक्शन मध्ये. प्रत्येक वेळी आपण तिकडे होतो. आपला जो नारळी पौर्णिमेसाठी पोशाख लागतो, आपला सुरका असेल, कोल्यांचा रुमाल बोलतात त्याला, आणि जॅकेट वगैरे, टोप्या वगैरे जे काय असतील ते बघूया आता तांडल कलेक्शन मध्ये कसं कलेक्शन आलंय ते. आणि आपल्या जोडीला आहे देवेंद्र आहे आणि दीपक आहे आणि प्रतीक पण आहे. तर बघूया आता, जास्त काय इंट्रो मोठा नाही करत, आता डायरेक्ट तिकडेच भेटूया आपण. 10:30 वाजेपर्यंत ओपन होईल आता शॉप. आपण कॉल केला होता काशीनाथ काका यांना. बघूया, चला तुम्ही ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा. भेटूया आपण पुढे. मंडळी, हे बघा, आता आपण पोहोचलो मच्छीमार नगर इथे. हा समोर भाद्वार पार्क आहे. सर्कल वरून इकडं ही आपली जेट्टी आहे, इकडं समुद्र आहे. इकडनंच आपल्याला या रस्त्याने सरळ जाऊन तिकडे पुढे कमानी आहे. तिकडनंच मच्छीमार नगरची कमानी आहे. तिकडंच आपल्या काशीनाथ काकांचा शॉप आहे. तुम्हाला नाही समजलं, आपली पहिली व्हिडिओ टाकलेली आहे आपण युट्यूबवरती, त्याच्यावर तर पूर्ण प्रॉपर आहे. आपण सध्या घाईघाईत करतो. तर चला. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला आता आपण आलेलो आहे काशीनाथ काकांच्या इकडं. ही आपली तिसरी ना तर चौथी व्हिडिओ असेल काशीनाथ काकांच्या इकडे. आपले घरचेच सारखेच आहेत. तर नमस्कार काका. नमस्कार. कसं काय आपलं म्हणजे डोक्यात कसा आला हा व्यवसाय करायचा? आज डोक्यात कसा आला की पहिला असं कुठे कुठे कार्यक्रम व्हायचा आपल्याकडे कोळी लोकांमध्ये, तेव्हा मी असं कपडे घालायचे, कोणाचे तरी घालायचे, आणि बाबा बिबांचे, काकांचे विकांचे. नंतर मग मी स्वतः घालायला लागला, तर मी पण थोडा मग मला तो मान भेटायला लागला तिकडे. तर मग मला आवड झाली. मग मी कोणाकोणाचे कपडे आणायचे, घालायचे, इथे रॉफल घालायचे ना कोळी म्हातारी मान, त्यांचे घालायचे. नंतर मग स्वतः नंतर मग विकत मी आणायला लागलो ना, ते बनवा लागलो आणि दुसरं मार्केटमधून आणालो. तर बनवल्यानंतर मग ते असं जास्त हे झालं, ट्रेंडिंग. तर मग कोण ना कोण मग मागायला लागले माझे कपडे दे, अरे मला दे ना, मला तिकडे जायचं असं आहे. मग ते दिल्यानंतर यायचेच नाही, आणि आले तरी लय टाइम लागायचा. मग तसंच करता धंदा चालू झाला एक. नंतर मग ते विकायच्याच ह्याच्यामुळे बाबा घेऊन जा भाड्याने मला, मग असं हे चालूच झाला मग ते धंदा. म्हणजे हा व्यवसाय तुम्ही असा चालू केला. आणि कोळी लोकांचा मेन कसं झालंय की जिकडे तिकडे बघतो मी, कोळी लोक आहेत, गाव पण आहेत, पण ती जसं कोळी वाटत नाही. म्हातारी माणसं जी पहिली जी आहेत तेच रुमाल घालतात साधे, आणि बाकी असेच तर राहतात लहान मुलं. तर माझ्यासाठी एक आव्हान आहे की हे कपडे कोळी लोकांचा आपला जे नेस्ट चाललंय आपला कपडे घालायचं, ते झाला पाहिजे. गावी गावी या कोणाच्या गावात ते गेल्यानंतर असं वाटलं पाहिजे हा कोळीवाडाच आहे असा. बरोबर ना? नाही, पण चांगला म्हणजे संकल्प आहे का काकांनी. म्हणजे एवढा भारी का आपला इंस्टाग्राम सोशल मीडियावर पूर्ण धुमाकूळ घालून ठेवलाय. एवढा हल्ली ट्रेंडिंगला आहे ना,
तर आता प्रत्येक याच्यात मी सांगतो लोकेशन तर तुम्हाला माहिती असेल, जे आपले जुने सबस्क्रायबर्स वगैरे आहेत. आता नवीन जे सबस्क्रायबर आपल्याला जोडले गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी काका तुमचा ऍड्रेस सांगा ना आपल्या शॉप. ऍड्रेस एक मच्छीमार नगर आहे, कपरेट बदवाग फार्म, प्रकाश पेठे मार्ग, खुलावा मध्ये आलंय. या विटीवरनं येऊ शकतो किंवा चर्चगेटवरनं येऊ शकतो. हा, आणि हे सच्चीवाला आहे ना, सच्चीवाला मंत्राला त्याच्या बाजूला असं कोलीवाडा आहे एक, मच्छीमार नगर आहे, आणि नेवी नगर पण आहे बाजूला लास्ट टोक. आणि सासवंडाक तर आपल्याला माहित असेल कोणाला तरी, सासवंडाकच्या बाजूला दुसरा अपोजिट, आणि याने कोलीवाडा खुलाबाग अपोजिट आहेत. आणि ते बाजूला एक बदवाग पार म्हणून एक रेल्वे क्वार्टर आहे. रेल्वे क्वार्टरच्या बाजूला एक मच्छीमार नगर, एक भाई बंदरकर म्हणून असा एक म्हणजे बदवार पार्क सांगितल्याच्या नंतर कोणी सांगेल भाई बंदरकर असं सांगितलं तरी चालेल. असं नक्की चालेल. काका तरी किती वर्ष झाली आपल्या या व्यवसायाला? म्हणजे व्यवसायाला असं बरेच वर्ष झाले आहे, पण हे चालू झाल्यानंतर घरातून म्हणजे चालू होतं? घरातून चालू होतं. घरात ते होता, आला गेला. तर हे गेल्या साली मी इथे एक माझं दुकान होता, दुकानाच्या वर असं जागा पडी होती, त्याला मग असं बनवला आणि हे दुकान घरात रिनोव्हेशन एकदम मस्त केलंय. गेल्या साली आता हे दुसरा वर्ष चालू झाला नारळ पौर्णिमेचा माझा. तर चला मंडळी, काकांनी चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला. जास्त वेळ नाही घेता काकांचा सुद्धा आता शनिवार सुद्धा आहे आज, आणि नारळी पौर्णिमा आता येत्या आठवड्यातच राहिलेली आहेत, म्हणून आता कस्टमर्स वगैरे पण भरपूर चालू आहेत, तर त्यांना सुद्धा आपल्याला डिस्टर्ब नाही करायचा. तर चला आपण बघूया काका आपल्याकडे कसे म्हणजे स्टार्टिंग रेंज काय आहे आपल्याकडे? स्टार्टिंग बोललं तर असं लहान मुलासाठी 4 महिन्याच्या नंतर पुरा 60 वर्षापर्यंत. छोट्या मुलांचे दाखवा ना जरा. छोट्या मुलांचे असे आहेत असे असं आता हे चांगले असं बनवलं मी. हे फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये 500 550 असे हे रेट आहे. त्याच्यानंतर साधा घ्यायचा असेल तर आपण 400-500 रुपये मध्ये देतो. तेच काका मेन तेच आहे. कसं युट्यूब वरती भरपूर मग बघून येतात व्हिडिओ, मग भरपूर अशी गडबड होते. हा का याची प्राइस एवढी सांगितलेली, त्यामध्ये पूर्ण एकदम स्पष्टपणे त्यांना सांगून ठेवा तुम्ही म्हणजे काय फॅन्सी काय. कोणाला जर पाहिजे असेल तर मग कसा की तुम्ही बोलली 500 बोलले, पण एखादी 600चा पण लिखणार, 700चा पण लिखणार, जसं घेईल तसा. म्हणजे एक रेट नाही, तुम्ही बघून घ्या व्हिडिओ, नंतर स्क्रीनशॉट मारून तुम्ही पाठवता, मग नंतर सांगता का याची रेट एवढी सांगितलेली. तसं नाही, तुम्ही प्रॉपर घेणार नाही ना तुम्ही, हा घेणार नाही ना असा. आता हे बोला तुम्ही 400ला घ्या, 300ला घ्या, असं नाही घ्या. हे आता 600-700 परत असं भेटेल. परत ते मिक्स करून देतात ना. आणि बदली करू शकतो, हेच घेतलं पाहिजे असं काय नाही. तुमच्यावरती तुम्हाला जो मिक्स मॅच करायचा ना तो तुम्ही घेऊ शकता. 12 वर्ष परत 13 वर्ष परत असं भेटेल. काशीनाथ काकाने आपल्याला दाखवलंय बघा, 6 महिन्यापासून 5 महिन्यापासून जे आपल्याकडे आहेत ते 1.5 वर्षापर्यंत आहेत. आणि जे आता काका आपल्याला सांगतात स्पष्टपणे साधा आहे, हे साधा आहे. तुम्ही साधा घ्यायचं असं साधा घ्या. नंतर मग बोलाल तर याची भारी पाहिजे तर मग भारी पण द्या लागेल आपल्याला. त्याची रेंज पण एकदा सांगा. याची काय रेंज आहे? याची आता 1,500 रुपये होणार पूर्ण सेट. हा सेट आहे, पूर्ण सेट तुम्हाला 1,500 पर्यंत येईल. आणि याचा कमी 600-700 रुपये येणार. 600-700 रुपये या सेटचं होईल. बघून घ्या, मग नंतर बोलू नका का याचं एवढं सांगितलं तरी तेवढं. हा कपडा जसा घेणार तसे रेट्स वाढणार. तर कशा का आता आपण जे छोटे मुलांचे दाखवले, आता आपल्यासाठी म्हणजे माझ्यासारख्यासाठी कसे म्हणजे आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे? स्टार्टिंग 200 ते 300, 400, 500, 600, 700, 800, 1000, 1200, 1600 असं 3,000 परत आहे आपल्याकडे. म्हणजे लाइटिंगचं पण आहेत आपल्याकडे, लाइटिंगचे वगैरे पण आहेत. 3,000 पर्यंत प्राइस रेंज आहे. आणि एक प्रश्न विचारायला आला देवांना आपल्याकडे म्हणजे काशीनाथ काकाने, मी तर पहिल्यापासून जुळलेलोच आहे, 2 वर्ष झाले. आपल्या गावात फक्त एकच म्हणजे मी पण घेतो सुरका जॅकेट वगैरे, पण देवांना एक पूर्ण सेट घेते. तर कसं वाटली तुला देवांना क्वालिटी वगैरे? क्वालिटी पण एकदम छान आहे, सुंदर आहे, एकदम अतिउत्तम. आणि 2 वर्ष झाली मी बहुतेक सणांना तो वापरतो. आपली जी पारंपरिक प्रथा आहे ती आपण पुढे चालू ठेवावी याकरता. आणि काकांचा स्वभाव एवढा मन मिळावं का मस्त एकदम. आणि क्वालिटीच्या बाबतीत तर बोलावं ना तर इकडनं नजरच हटत नाही कुठनं. असे कपडे आहेत, असं वाटतं का यो घेऊ का तो घेऊ, बरेचसे घेऊन जाऊ. कन्फ्युज होऊन जाते. यो आवडला का त्याच्यापेक्षा आवडतो तो दुसरा आहे. पण जे घालतात त्यांनाच माहिती. बाकीचे काय बघतील बोलतील काय हे असा एवढा फॅन्सी असं, पण जे घालतात ना, आम्ही तर घालतो पहिल्यापासून, आम्हाला सवय म्हणजे ती आम्हाला एक आवड आहे ना. आम्ही जे घालतो ना ते समोरचं बघून पण त्याला इम्प्रेशन पडते का ना आम्ही पण घातला पाहिजे. त्यामुळे आमचं बघून क्वालिटी पण एकदम भारी आहे, जबरदस्त एकदम. एकदम क्वालिटी रफ अँड टफ क्वालिटी आहे. शिलाईचा प्रॉब्लेम नाही कसला प्रॉब्लेम, जरीचा निघायचा कवरा पण वापरा, मस्त एकदम, काही फरक नाही क्वालिटी मध्ये, काहीच नाही. चल धन्यवाद. देवेंद्रने पण एकदम मस्त माहिती दिली ना. पहिले नाम आता आपल्याला दाखवा ना, आपल्या 200 रुपयापासून कुठले आहेत? हे 200 वाले आहेत. असे 2-3 दाखवते म्हणजे
हे असे हा असे क्वालिटी बरेच आहेत. हा हे 300 वाले आहेत. हा हे 300 वाले आहेत असे क्वालिटी. हा जसं कलर घ्यायचे 10 कलर आहेत याच्यामध्ये. कलर पण भरपूर आहेत, व्हरायटीज अवेलेबल आहेत आणि भरपूर असे पॅटर्न्स पण आहेत वेगवेगळे. आता प्रत्येक प्राइस रेंज सकट तुम्हाला सांगतोय काका. आता हे 500 वाले आहेत. हे डिजिटल प्रिंट आहेत हे हा सगळे. डिजिटल असे असे कलर. याच्यामध्ये पण कलर काय पाहिजे ते काळा बिळा असं काय. हे असे आपल्याला जर नाव बिव टाकायचं असेल आपल्या संघाचं नाव ते पण सगळं टाकून भेटेल का? हा संघाचं नाव आपलं गावचं नाव असं. पूर्ण म्हणजे हे तुम्हाला जे प्रिंट करून पाहिजे ते मिळेल याच्यावरती. पण लवकर सांगायला लागत असेल ना का? हा लवकर सांगा. शेवटी दुसऱ्याकडे द्यावं लागतो ना आपल्याला. हा बरोबर ना. मस्त. हे स्वतः माझा फोटो व्हिडिओ टाकायचा असेल तर टाकू शकतो आपण. आपला पण टाकू शकता का? हा म्हणजे? आपला पण टाकू शकतो. एकदम काकांचा तो एकदम फोटो जबरदस्त वाटते, एकदम प्रिंट केलेला आहे. काका अजून पुढची रेंज आपल्याकडे ते बघा मंडळी. हे याची रेंज काय आहे काका? 1200 1000 असे रेट आहे. जसं कलर पाहिजे तसं आहे असं. 1200 1000ची रेंज आहे. आता तुम्हाला बघा 200 पासून पण दाखवले. 200 300 400 500 परत ही रेंज. हा तेच 1200 वालेच 1200 1000. हे बघा असं हे 1400 रुपयाला आहे. हा आणि याच्यावर असं हे टाकलं ना सरगा बिरगा तर 400 रुपये वाढणार. हे 1800 रुपये होणार किंवा 300 रुपये. पॅचेस वेगळे चार्जेस आहेत त्याचे. भरपूर सारे असे म्हणजे कलर्स वगैरे भरपूर आहेत. त्याच्यानंतर असं 1600 रुपयाला 1600 रुपयाला असं. हे काहीतरी मला अँटिक वाटते, भारी वाटते. माझ्यासाठी बरं आहे या. बारका आहे पण जरा साईज बारकी आहे त्याची. हे असे 1600 वाले आहेत. हे 1600 रेंज आहे याची सगळ्याची. नीट बघून घ्या. फॅब्रिक मध्ये प्रत्येक फॅब्रिक मध्ये फरक आहे. सगळे सेम नाहीत फॅब्रिक मध्ये. वाटेल सेम प्रिंट वेगळे आहेत, कलर वेगळे आहे सगळ्यात. पण तसं नाही, वेगवेगळे फॅब्रिक आहेत सगळे. तो कपडा पण तसा महाग असते. हा हा बघा हा काहीतरी नवीन आहे. म्हणजे आता मी फर्स्ट आहे म्हणजे एवढे वेळा व्हिजिट केला पण पहिल्यांदा बघितला. मच्छी झाल्याचा पूर्ण झाडाचं बनवलं हे बघा असं घाटा बिटात लावलेत त्याला. मस्त काहीतरी अँटिक. आतमध्ये बघा चिंबोरी कोलबी पापलेट याची वेगळी प्रिंट आहे. मग त्याच्यावरती हे असे गोणे लावलेत आपले पागाला. आपण जाण्याला जे टाकतो भुशाचं गोणे लावलं. आणि घाटाच बोलतात आम्ही भुसा वगैरे झाला. हा घाटा. हा घाटा पाहिजे मच्छीचा शर्ट आपल्याला पाहिजे ना. अजून शर्ट वगैरे पण तसंच प्रिंट मध्ये वेगळं आहे. शर्ट होता. ही पण नवीन प्रिंट आहे का? हा नाही असं काय पाहिजे मावरा बिवरा असं आहे प्रिंट. टोपी पण बनवलेली आहे का? टोपी पण आहे. आणि मला बाबा जे काय असेल ना ते सगळं दाखवेल. हे टोपी आपली जाळायचं बनवलंय असं. ओके. आणि दुसरा शेवटची बाबा शेवटची रेंज कोणती आपल्या? हा हे लाईट वाले आहेत. लाईट आहे पूर्ण तरी काका कितीला असेल तो सेट? आता हे 1600ला एक भेटतो ना त्याच्यामध्ये 1000 रुपये अजून वाढतील. मग हे होणार 25-26ला होणार पूर्ण सेट नाही एकच असं जॅकेट. अच्छा फक्त तो जॅकेट का? मग त्याला लाईट वगैरे सगळं आहे. हा तरी आपण कमी करूया नंतर. जे काय असेल ते काका नंतर करतील कमी. मला वाटते आपले आगरी लोखवी बसतो न बांधता यांगाला जेवून एक ड्रेस कोड करून आपले समाजाचं नाव पुरं करून आणि सस्टेन पण होईल. जेव्हा आपण मला वाटते आपण 15 लग्नाला बी त्या घातला पाहिजे माहिती आहे का? 15,000 ना 20,000 सूट घेत आहोत आपण. तुला बघतो मी तुझं घालतेस त्याच्यापेक्षा आपण एक जर घेतलं हा एक सेट आपला सगळ्यांचा मिळून तर सस्ता पण पडेल ना. आपला बसतो दौरा बांधतो आपण 1,00,000-2 लाखाचा. त्याच ना 50,000 आपलं काम होईल. त्या मक्षी त्याच्यात पडून रेते. त्या मक्षी त्याच्यात पडून रेते. आणि दुसरं काय भाड्याने पण दोन देतात. दिवस करू शकतो. नंतर युज करून आपल्याला भाड्याने पण देते. हा, दुसरं ते पण एक नाही, आहे. आम्ही पण देतात भाड्याने. हा, पण आता हे सीझन चालू आहे ना
नारळ पौर्णिमेची खाली या लग्नामध्ये आपण भाड्याने देतो, क्योंकि ते आपण लग्नाला देतात ना. म्हणजे बघा मंडळी, कसं लग्नाला पण तुम्हाला भाड्याने वगैरे सगळं मिळेल. जे काय असेल ते कॉन्टॅक्ट नंबर देऊन मी डिस्क्रिप्शन मध्ये, त्यांना तुम्ही विचार स्क्रीनवर सुद्धा भेट डायरेक्ट आपण विकत आपल्याला बरं पडतं. हे नवरा याच्यामध्ये नाही देतात. नारळ पौर्णिमेला कसं काय दर्यामध्ये जातात, हो, हो. सगळं खराब करून हो आणतात हो ना. बरोबर बरोबर. बरोबर, आपण दुसऱ्याला विकायचं ना नंतर त्याला. हा. बरोबर, त्यासाठी आपण नारळ पौर्णिमेला जास्त करून भाड्याने देत नाही. डायरेक्ट विकत. हा, आणि आपण कुठल्या बी कार्यक्रमामध्ये भाड्याने देतात. Actually, आता आपण बघितले ते पूर्ण सुरका म्हणजे रुमाल वगैरे आपल्याला काकांनी पूर्ण दाखवला. रेंज वगैरे पण त्यावेळी सांगितली आपल्याला प्रॉपर एकदम. शेवटची रेंज काय होती काका याच्यात? याच्यात कुठे रुमाल हा, रुमाल मध्ये 3000 परत आहे. 3000 ना स्टार्टिंग काय होती आपली? 200 ना? 200 ते 3000. हा, 200 ते 3000 पर्यंत प्रत्येक फॅब्रिक वरती डिपेंड आहे कसा काय ते. काय कुठला काय हा, कसा कपडा आहे ते. आणि ते सगळं झालं. आता आपण दाखवतात आता जॅकेट. बाकी ते 1200 वाले आहेत. हा, त्याच्यानंतर 1400 वाले आहे. नंतर हे 1600 वाले, 1800 वाले आहे. हा, त्याच्यानंतर थोडे हे 1600 रुपयाले असे. आणि याच्यामध्ये शर्ट आहे 1200 रुपयाला आतमध्ये. हा, हे शर्ट आहे 1200 रुपयाला आहे. आणि हे 1600 रुपयाला आहे. हा? म्हणजे त्याची वेगवेगळी रेंज आहे का ते? 1800 वाला पण आहे. आणि याच्यामध्ये 2500 पर्यंत आहे, 3000 पण आहे असं. पण ते वेगळे हे आहे. प्रत्येकाचे रेंज वेगवेगळे आहेत ते पण. ते कपडा बघेल तसं आहे. हा ना, तुम्ही काही पण म्हणजे लिंक वर पाठवताना फोटो वगैरे असेच काढून पाठवताना तेव्हा प्रॉपर त्याचा प्राइस वगैरे विचारताना प्रत्येक वेगवेगळं सेम पण नसतं. याच्यात पण जरीचा आहे, याच्यात पण जरीचा वर्क आहे, पण काहीतरी वेगळं आहे त्याच्यात फॅब्रिक वगैरे. हे वेल्वेटचे आहेत पूर्ण. हे 1400 रुपयाला आहेत दुसरे, पण ते वेगळे वेगळे आहेत असे. हा, हे 1400 वाले आहेत, ते वेल्वेट मध्ये आहेत ना का? हा, हे बघ असे असे. हा, आणि हे 1600 रुपये, 1200, म्हणजे स्टार्टिंग आपल्याकडे 1200 पासून आहे. 1200 ते 1400, 1600, 1800 1800 ते 3000, 2500 असं परत आहे. 3-2500 पर्यंत आहेत. आणि आता हे आपला सगळा झाला. आणि नारळी पौर्णिमेसाठी लागणार ते म्हणजे काही जण प्रोग्राम फंक्शन्स वगैरे असतात, त्याला ती काती माशी वगैरे ते लागतात. असे आता शूट करायचं आहे तर ते आपल्याकडे फलत्या हा, हा. ते आहेत का आपल्याकडे? ते दाखवा ना जरा. फलत्या ते. आणि असे जसे मावरा असं हे मावरा असं शूटिंग काढायसाठी किंवा असं म्हणजे गाण्याची पण शूटिंग वगैरे असते गाण्याचे तेव्हा लागतात ते. गाण्याचे असते तर कधी काय कोण असं गाण्याला पण घेऊन जातात त्याचे. हा, नारळी पौर्णिमेच्या वगैरे गाण्याच्या शूट साठी वगैरे असतात ते. याचे गाण्यासाठी आणि कात्या पित्या आणि असे डोक्यावर घेण्यासाठी. हे तुमचं स्वतःच आहे ना? काही भेटणार नाही ना आपल्याला? गाण्याने आपण देत जातो. पण आता सध्या नाही भेटणार. आता सध्या नारळ पौर्णिमेला नाही देत. नारळ काही पौर्णिमेला तुम्हाला स्वतःला लागतं. हा, आणि असं वल्ले बिल्ले असे छोटे बिटे असे काते बित्या छोटे काय पाहिजे त्याच. तर मंडळी, काशीनाथ काकांनी वगैरे एकदम स्पेशल असा सजवला बघा, असं एकदम नटवलं एकदम पूर्ण कोळी लुक ना. त्याच्यात हे काहीतरी अँटिक वेगळा. तर काका कसं काय हे कसं काय तुमच्या डोक्यात आला? हे डोक्यात बनवायचं? लय पुष्कळ काय काय पण खर्चाच्या बाबतीत असं तुझं मला माहिती आहे. हा, डॉल्फिन बनवलंय, तो आपण दाखवलेले आहेत ते आपल्या डॉल्फिन. व्हिडिओमध्ये. नंतर बलदा बनवलाय, सिवण बनवलाय, हा सरगा बनवलाय, आणि कोलबी बनवली आहे. अच्छा. त्याच्यानंतर आता हे बनव, आता एक मला चिंबोरा बनवायचा एक. अच्छा. ह्यो काहीतरी मला नवीन दिसला, कारण की गेल्या टायमाला आपण जो व्हिडिओ काढले होते त्याच्यात सगळा कोलबी वगैरे आपण सगळा शिवण वगैरे सगळा दाखवला. आता जसं चिंबोरा तर आपलं तसं बनवतं, पण ते चपटा येणार आहे बा तिथे मला चिंबोराला एक. हा, हा. आणि बाकी हे काय काका, म्हणजे काही जणांचा प्रश्न असते भाड्यावरती वगैरे, ते काय तुम्ही देता का तसं? कुठला हे अजून कोणाला भाड्याने दिलं नाही. हे तुम्ही स्वतःसाठीच बनवलं? हा, काय त्याला लय जबाबदारी. आणि काय ते देणार भाडा किती देणार? 1000 देणार, 2000, आणि त्याच्या 9-10 हजाराची काही गोष्ट आहे. अच्छा अच्छा. मग ते खराब पण करून आणलं, त्याला रिस्क पाहिजे त्या माणसाला. भरपूर म्हणजे परत खर्च भरपूर आहे त्याला. काय जर काय झालं होईल म्हणा तर तो खराब करून आणला. मला घालायचं आहे, ते जेवढी मेहनत लागते त्याला. लय मागणी आहे. मागणी बोलले तर मागतात, नाही बोल मला घालायचे ती. अच्छा. अरे मी एवढा देतो, मी नाही देणार. ते काही ते व्हिडिओ मध्ये भाऊ आता तुला कसं घातलं मी तसं कोण कोण घालतात. अरे ती कुठेतरी बघितलंय असं वाटतं. नाही पण एकदम मस्त, एकदम जबरदस्त वाटतं एकदम. आणि अशी बोटे आपल्याला पाहिजे तर हे हा, भेटते. आपल्याला हे बोटी एक म्हणजे एक दाखवायचं राहिला. काका म्हणजे तुम्हाला सांगतील बघा, हे बघा बोटी आहे तिकडे. 12,000चे आहे, 11,000. म्हणजे ती विकत देतात हा, का तुम्ही? विकत अच्छा. भाड्याने. आता मला वाटतं ते गणपतीसाठी कोणाच्या घरी गणपती आहेत तर डेकोरेशन साठी काय मावरा बिवरा काय लागतं ते आपल्याकडे इथे भेटते, झाडा बिडा सगळा. काय वाटतं तुला देवेंना, म्हणजे कसं पूर्ण कम्प्लीट आहे का नाही? कम्प्लीट सगळं एकदम भारी. डेकोरेशन साठी पण आपण जो खर्च करतो थर्माकोलचा, तो आपलं पारंपरिक मस्त बोटी बसून आपण करू शकतो. हो, त्या कोली परत आपला जो पोशाख आहे ह्यो पण आपण फेऱ्यांच्या गाण्याला पण युज करू शकतो. हो, आपले ते असताना ते गाण्याला आपण जागवतो गणपती, नवरात्र, गौर, तर हे पोशाखानं आपण ते पण नाचू शकतो त्यांना. त्या बी आहे. पण खरंच सांगते, पण देव ना तुला कैसा वाटलं? एकदम पहिल्यांदा पाहिलेस तू?
ऐंशी निघावायचं वाटत नाही, सगळं ट्राय करावायचं वाटतंय मनात. काका एकशे एक काही ना काही दाखवेल याचं झाड. पापलेट आता हे नवीन बनवलं तुम्ही आपल्याला- असं. हे भुशाचा या गोष्टीमध्ये कोणाकोणा ते शूट साठी वगैरे लागतात ना. शूट आणि हे गणपती आहे ना, गणपती हा 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 डेकोरेशन साठी माग डेकोरेशनला असं झाडे बिडे लावून असे हम्म. मागे गणपती ठेवतात आणि बाकी कोणाची गणपती जरा गौरला वगैरे पण भरपूर एकदम म्हणजे गणपती आपले म्हणजे समजा proper कोळी लोकांची म्हणजे बनवतात प्रॉपर यायचं आहे का आपण जो मावरा पकडतो दर्यान भुशी टाकून तैसा शेम डायरेक्ट ऐसा एक डेकोरेशन बनवलंय दादांनी, जाम भारी आहे. मंडळी कैसा मध्ये का व्लॉग माझा चालू आहे, पण मला यंदा देवेंना भेटले तो बी बडबडते, म्हणजे असंच मला बोलणार व्यक्ती जरा पटकन काशा का आहे बोललो भारी वाटतं एकदम. सुवादा हो तसं. म्हणजे प्रॉपर आपण जैसा हा हे असं पाहिजे मावरा तसं. गुत्ती उतार. हे बघा, हे हा. मावरा. हे झालं. तैसा भारी जाम भारी वाटतं वाटतंय. दादा हे बघा हे बस. पूर्ण सेटल बेटल अख्खा तो. नाही काय पाहिजे ते असं तुम्हाला काय पाहिजे, झाडा पाहिजे झाडा असं मावरा. तुम्हाला जसा पाहिजे तसा भेटल. मस्त एकदम डेकोरेशन गणपतीला काही जास्त हा. एक नंबर एकदम. हे जास्त जागरूक पण करायची गरज नाही, एकदम सिंपल सिंपल भारी वाटते तर. हे गणपतीला असं जाम लावलं. भारी वाटतंय. पूर्ण सगळं शॉप मधून दाखवून झालंय. आता काशीनाथ काका आपल्याला दाखवतील जे मेन दागिने वगैरे लागतात. पब्लिकला भरपूर डिमांड आहे दागिन्यांची, आणि जे आपले कोण्यांचे टोपे म्हणजे ज्यांना सुरका वगैरे घालत नाही जॅकेट, ज्यांना कोण्यांच्या टोप्यांची भरपूर मागणी असते, आपल्याकडे पण भरपूर आहे. तर ते काशीनाथ काका आपल्याला दाखवतील. व्हरायटीज भरपूर आहेत त्यांच्याकडे. काय स्टार्टिंग रेंज आहे आणि कितीपर्यंत आहे ते काशीनाथ काका सांगतील तुम्हाला. ही टोपी आहे ना, हे 50 रुपयाला आहे. अशी छोटी पण आहेत लहान छोटी मुलांची. size पासून मोठी हा, size मोठी पर्यंत साईज आणि कलर असे 4 कलर आहेत. ते 4 कलर असे आहेत. हा. याची रेंज पण सेम आहे का? नाही नाही याची रेंज नाही, याची याची भारी आहे. हा मग तसा ते हे सांगून ठेवा. 200 रुपयाला देतात आणि हे 50 ला. हा आणि याची भारी पण आहेत, असे मी घातले त्याचे. हे बघा, हे काहीतरी अँटिक वाटतं असं, म्हणजे मी पण घातले, पण आता सध्या मी एवढी घातली म्हणून दिसत नाही ती. हे बघा, हे कशी आहेत तरी काका, हे तुम्ही जी घातले हे 2 लाख रुपये वाढतील असे, म्हणजे 400 रुपये परत. 400 रुपयापर्यंत ती. ती पण तुम्ही स्वतःच बनवले हा, स्वतः. सगळं, ऑलमोस्ट सगळं स्वतःच बनवलेलं आहे. जाऊन दुसऱ्याकडे पण आयडिया देऊन मग त्याला आपल्याला नाही जमत ते मग दुसऱ्याला आयडिया देऊन. हा नक्कीच भारी वाटला ते ऐकून. एक राहिला ते दागिन्यांचा आता काका दाखवतील आपल्याला. दागिने कसे म्हणजे स्टार्टिंग रेंज काय आहे तरी? दागिना असे 200 रुपयाला पण आहे असे चेन. हे 200 वाले आहेत. नंतर असे 400 रुपयाला आहे. हा 400चे असं दुसरं मोठं पण आहे, मोठे पण आहेत. नंतर असे प्लॅस्टिक मध्ये आहे. प्लॅस्टिक मध्ये हा हे 400-300 रुपयामध्ये आहे. त्याच्यानंतर असे मोठे आहेत. ते लॉकेट वाले वगैरे आपल्याला हे प्लास्टिक आहे. हे 600-700 पर्यंत येईल ना. हा? आणि ते पप्पेचे लॉकेट वगैरे ते दाखवलं. बघा आता हे छोटूसा सर्ग आहे. हा 500 रुपये परत. आणि तशी थोडं मोठा आहे, पण ते संपलंय सगळे जास्त करून. तेव्हा असं असतं ते. हा सर्ग आहे ना, हे सर्गाची किंमत जास्त आहे. हे 1400 रुपयाचा आहे. हे 1 ग्राम मध्ये आहे दादा. 1 ग्राम गोल्ड आहे. हा गोल्ड. आणि याच्यानंतर आहे ना 1600 वाला आहे, 1800 वाला आहे. साईजच्या वरती येते. त्याच्यानंतर हे 2200 वाला आहे, ते 2400 वाला आहे. हा त्याच्यानंतर हे बघा शिवण आहे. शिवण वगैरे पण आहे सगळं. एक चिंबोरी पण आहे. पण ती आपली गेली हा, गेली, हा. आहे, सोल्ड आउट झाली होती पूर्ण, आता थोडे आहेत पण ते संपले थोडे. संपले आता. आणि आता ते हातातले वगैरे पण आपल्याला दाखवलं, कडे वगैरे ते जरा कड्यांची पण भरपूर अशी म्हणजे व्हरायटी भरपूर आणले. असे कडे आहेत. पहिला आपण ते चिपकवायचे आणलेले ना. हा चिटकवायचे साधे वाले असे, आणि दुसरे असे असतात ते. भरपूर म्हणजे अशी व्हरायटी आणून ठेवलेली आहेत. तुम्हाला जसे पाहिजे तसे. हे चिपकवायचे आहेत, हे कडे वगैरे आपण आता दाखवलेले आहेत तसे पत्र्याचे वगैरे. हे बघा, आणि चिपकवायचे आहेत आपल्या हातातले कडे वगैरे लागतात ते. आणि हे काय आता नवीन म्हणजे एकविरायचं आपला लॉकेट. आईचं मी असं काढलेलं आहे. काय प्राइस रेंज असेल त्याची बघा? याचे 1400 रुपये आणि 1400. दुसरे 1800 वाले पण आहेत मोठे. भाऊ 1800 बघ ते दाखवते. भाऊकडे हे मोठे आहेत देवांना, आणि जे घातले कसं वाटलं देवांना? मस्त वाटतं लॉकेट पण. आई माऊलीचं एकदम मस्त लॉकेट एकदम आहेत भारी. आणि मला तरी वाटते 1 ग्रामचे आहेत. हे 1 ग्राम नाही असंच आहे. 1 ग्राम आहे. 1 ग्रामचे आहेत हा. मला तरी वाटतं. आणि 1 ग्राम आहे. बघा काका, जे आहे ते सरळ सांगतात. साधे आहेत का? मस्त बघा, जे साधं आहे ते साधं आहे ते सगळं सांगतात ना. ज्या 1 ग्रामचा असेल त्या पण सगळं सांगतात. भारी वाटलं एकदम. त्या भरपूर व्हरायटी आहेत. जे काय पाहिजे असेल लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा किंवा शॉपला व्हिजिट करून घ्या. हे हातातले भाऊ ब्रेसलेट
घ्या ब्रेसलेट बघा काय भारी वाटतं एकदम. सोना घालायची गरजच नाही आपल्याला, मस्त एकदम याच घालायचा. कोणाला तर सोना घालायला पाहिजे नाही का? पण टेन्शन नाही काही जाऊ दे, चोरी झाली तर. चोरी होईल नाही थांब, चोऱ्या बिऱ्या काय व्हायला पाहिजे. हा एवढे घेणार नाही, पण भारी वाटतं मला तर. ओरिजिनल या घातलेला बरं ते, म्हणजे ओरिजिनल आपल्या सोन्यापेक्षा काय. त्याच्यानंतर मी असे एक साधे बनवले, तसे आपले 100 रुपयाला विकतात. हे 100 रुपयाला जोडी नाही, आहे का single आहे? नाही, काय घ्यायला ते. आणि हे कसे आहेत आपले रेंज? हे 800, 900, 1000. 800, 900 हा, आणि असे घेईल तर हे साधे. 1 ग्रामात नाही ना? नाही 1 ग्राम नाही, हे साधे. नॉर्मल जे आहे ते काका सांगतात. जे लॉकेट बनवतात सोन्याला, हे कुठे नाही भेटत, हे तर कुठे पण भेटतात ना. अच्छा अच्छा. जे नाही भेटत आपल्याकडे, हे चिंबोरे बिंबोरे हे सगळं हे आपण स्वतःहून बनवायला स्वतःना बनवतात. तर सगळं जॅकेट वगैरे सगळं दाखवून झालं, आपले कडे वगैरे. आणि हे बघा हे पायातले वाले प्रॉपर भारी वाटतं, म्हणजे पूर्ण प्रॉपर सेट. आणि चप्पल सुद्धा आहे, ती चप्पल आपण प्रत्येक व्लॉग मध्ये दाखवली, पण काका आता परत दाखवून तुम्हाला. भारी वाटते एकदम. जो ड्रेसिंग केलं काकांनी मला जबरदस्त आहे. हे बघा, चप्पल बघा ही घ्या आईली, प्रत्येक व्लॉग मध्ये आपले असते ती चप्पल. भारी काहीतरी वेगळा सगळा पूर्ण सेटच. मस्त वाटतं चपला ती. चपला तर आपण घेऊन जाऊ आता. अरे ज्या ज्या वाटेल ना त्या सगळ्या घेऊन जाऊ असं वाटते. खरंच आहे, एकदा तुम्ही व्हिजिट करा. नाही तुम्ही काही ना काही घेऊन नाही गेलं ना, एकदा या सगळे, मी पहिल्यांदा आलो, एकदा या तेव्हा तुम्हाला समजेल का आणखी काय काय उचलत आहे न काय काय नाही. त्या असं वाटते सगळ्याच घालू, प्रत्येक जणाला वेगवेगळा घालतो तो. आता हे समजा आपल्या लाईटीची बुटा वगैरे आपल्याकडे भेटतात, हा आपल्याकडे भेटतात, या काय भेटतील. एक मंडळी आता पूर्ण आपला जॅकेट सुरका वगैरे सगळं दाखवून झालाय. आता काका आपल्याला थोडा मुलींसाठी वगैरे, छोट्या मुलींसाठी वगैरे दाखवतील. आता भरपूर बघा गिरायक पण भरपूर आहेत. दाखव गिरायक दाखव कवरे जाईल ते. पब्लिक आता जमा होत चाललंय, कारण त्याचा टाइम होत चाललाय ना, 12 वाजले ऑलमोस्ट. तसे हे कुठे पण भेटतात तुम्हाला, कुठल्या बी दुकानामध्ये. हे प्रॉपर तुम्हीच बनवलेले आहेत का? नाही बनवणार, ते रेडीमेड भेटतात. म्हणजे आता हे रेडीमेड आहेत का सगळे, म्हणजे अवेलेबल आहेत? हे बनवायला गेले ना, त्याला 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला कसा बोलतात त्या पद्धतीने रेडीमेड असं एक दिवसाकरता घाल. आता मी बोललो हे लहान मुलांचं, जर आता मी इकडे टेलर लोक आहेत, हा, हा. तर त्यांच्याकडे शिवायला गेला 800 रुपये शिलाई. कुठे 800 रुपये शिलाई. आणि हे कितीचं विकतात आपण? 400, 450, 300. हे साधेवाले आहेत थोडे. अच्छा अच्छा. आणि दुसरे आहेत ना ते 500, 600, ते वेल्वेट मध्ये आहेत. पण आता याला एवढा खर्च करायचा बोलत तर टेलरलाच पैसे येतात, म्हणून हे रेडीमेड बनवलं. म्हणजे स्टार्टिंग काय त्याची, म्हणजे केवढी रेंज आहे ती? ही आता तुम्हाला 400-500 रुपये फरक पडणार. अच्छा. हे साधेवाले साधेवाले. आणि हे थोडं हे 600 रुपये पडेल. एक वर्षाचा. हा हा, 1 वर्ष. 1 वर्षाचं ते 6 महिने परत. हा हे असं दाखवलं, असं केलं. भरपूर स्टॉक आहे बघा तुम्ही. किंमत पण याच्यावर लिहिलेली आहे. किंमत पण आहे प्रॉपर. 24 नंबर साईजच्या अनुसार आहे किंमत, प्रत्येकाची वेगवेगळी किंमत आहे, साईजच्या अनुसार आहे. आता ही 18 नंबर आहे, याला किंमत आहे 570 रुपये. प्रॉपर तुम्हाला प्राइस टॅग वगैरे तुम्हाला प्रॉपर दाखवतोय. असे हे वेलवेट मध्ये आहे भाऊ. तर मंडळी ऑलमोस्ट आता सगळा कव्हर केला. काशीनाथांनी एवढा वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद, कारण की बाबा भरपूर कस्टमर आहे, आता वाढतच चाललेत. आपण सुद्धा जास्त मोठा नाही करत ब्लॉग, जेवढा झालाय तेवढा. काशीनाथ धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आम्हाला. आणि भाविक भाऊ या ना, 2 मिनिटं या. भाविक भाऊ आहेत, म्हणजे आपण कालच बोललो ना का या ब्लॉग मध्ये आपल्या उद्याला, पण भाऊक भाऊला पण वेळ नाही थोडी, पण कालपासून म्हणजे भाऊ खरंच तुम्ही पण भरपूर सहकार्य करता आपल्याला. नाही तुम्ही टाइम दिलेला नाही, तुम्ही ब्लॉग बनवता त्याच्यामुळे कस्टमर ठाण्याचा, तुमच्या या साईडला कोलशेटचा खूप सारा कस्टमर येतो. आणि तुम्ही टाइम दिलेला 9 वाजता, पण 9ला दुकान ओपन नव्हतं, म्हणून मी तुम्हाला बोललो 10:30ला या. आम्ही ऑलमोस्ट 9:30 पर्यंत इकडे टच होतो. आम्हाला वाटलं आता फिरायला लागेल, नंतर इकडे येऊन बघितलं शॉपवर होते का. नाही काल पण काय झालं, एक कस्टमर ठाण्याचा आलेला, तो लेट आला, 10:30 पावणे 11 आला. मग तो जाता 12:30 वाजले. त्याच्यानंतर मग थोडा काम होता, म्हणून ते लेट झाला थोडा. गेल्यानंतर गिऱ्हाईक थोडं आवरायला लागतो ना, सगळं व्यवस्थित ठेवावं लागतो ना. हो ते पण. वेळ होतो मग 12च्या नंतर तो गेला. अच्छा, धन्यवाद भाऊ. आणि काका कशा आपल्या घरचेच सारखे झालेत. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला ना. देवेंद्र कसा वाटला तू? एकदम तुम्हाला भेटून मस्त आनंद. आपल्या गावातलेच आहेत, प्रत्येक वेळी म्हणजे येतात सणासुद्धा आहे ना, पूर्ण सेट नेतात हे दरवेळेस. आता पण ते पूर्ण पूर्ण सेटच घ्यायचं आहे मला. हा घ्या. आणि जमलं तर मी आता बहुतेक आमचा
अर्धा परिवार तरी मला वाटतं का इथं येईल तुमच्याकडं. जुळलेलाच आहे पण जुळलेलं आहे, पण आता ओळख नाही असेल की हा. तुमचाच माणूस आहे. आता त्यांना पण मी आवर्जून सांगेन का बरं यांगालाच या ड्रेस घेवायला, जेवढं तुम्हाला पाहिजे ते यांगालाच यांगाच येतात ते. यांगालाच या. आपलं परिवारच झाला आपला काय. आणि ऑनलाईन वगैरे डिलिव्हरीचं मी विसरलो एकदा सांगा. ऑनलाईन म्हणजे कुरिअर करतो आपण. कुरिअर चार्ज किती दिवसात म्हणजे कुरिअर ते डिपेंड आहे ते हा लोकेशनवर डिपेंड आहे. आणि कुरिअर चार्जेस वगैरे आपण- म्हणजे ते लोकेशनवर पिनकोड आणि लोकेशनवर म्हणजे वेगळे ते आपल्या खाली customer चे असतात. खाली एवढाच होतो की कुरिअर साठी ते जिथे आज पोहोचणार असतो ते 2-3 दिवसांनी पोहोचतो हा. आणि तुम्ही शॉप व्हिजिट केली तर तुम्हाला आज भेटून जाईल. चला भाऊ धन्यवाद, भरपूर टाइम दिला. आजचा ब्लॉग मी इकडे एंड करतो आणि कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा.